चल येतो शांताबाई, लय उशीर झाला. मामाजीचं ध्यान दे. जर काही मामाजीला लागलं बिगलं असेल तर दवाखान्यात घेऊन जाशील. नाही व, बाबाला काही लागलं नाही, फक्त थोडेसे घसरले. पण काही कमरेल झटका गिटका आला असेल तर नाही, तरी दाखवून दे एक बार दवाखान्यात. हो घेऊन जातो ना थोड्या वेळानं. सूरजचे बाबा आले की घेऊन जातो. बरं ठीक आहे, येतो मग. हो ये. शांते. घे माय बाई, सूरजचे बाबाही आले. आले का भाऊजी? हो आले. अरे वहिनी, तुम्ही बी आल्या का? लय लागलं वाटते बाबाले, है ना? शांते, कसे काय पडले बाबा? अरे सांगतो ना, तुम्हाला कोण सांगितलं बाबा पडले म्हणून? मला सुनबाईचा फोन आला होता. प्रियंकाने सांगितलं का? हो. कुठं दवाखान्यात नेलं का बाबाले? अरे एवढं नाही लागलं, फक्त थोडेसे घसरले. आहो शांताराम, काही जास्त नाही लागलं, काही एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. फक्त मामाजी थोडेसे घसरले बस, काही लागलं नाही त्याइले. आम्ही तिथंच होतो. हो का वहिनी? शांते, कुठं आहे बाबा? अंदर झोपल्यात बाजीवर. बरं बरं, बाबाला भेटतो मी. हो हो शांताराम, तुम्ही काही एवढं टेन्शन घेऊ नका. आम्ही तिथंच होतो. मामाजीला काही लागलं नाही, काही पडले नाहीत, ते फक्त घसरले. काही टेन्शन नका घेऊ, काही नाही झालं मामाजीला. बरं वहिनी, मी बाबाला भेटतो, मग बोलतो तुमच्यासोबत. हो हो भेटा ना मामाजीले. तशी मी चालली घरी, लय वेळची आलेली आहे. आणि बाबाची तब्येत चांगली आहे, काही नाही झालं. बरं शांताबाई, येतो मग. हा ये. शांते, कुठं आहेत बाबा? आहेत ना, अंदर बाजीवर झोपल्यात, सांगितलं ना तुम्हाला. बरं, जाऊन भेटतो मी बाबाले. पहिले हातपाय तोंड तर धुवून घ्या, आता वावरातून आले ना. नाही पहिले बाबाला भेटतो, मग हातपाय तोंड धुतो. बरं बाप्पा. आता नाही बाई, हे तर लयच टेन्शन घेतात बापा. तसे काही बाबाची यायलाच काळजी आहे, आम्हाला काही काळजीच नाही आहे. चांगली गोष्ट आहे म्हणा. आपापल्या बुड्या मायबापाची पोराईनं काळजी केलीच पाहिजे. त्याला कोण आहे आपल्याशिवाय? तसे बी मायबापाचे लय उपकार असतात आपल्यावर. आपण लहान असताना आपलं ध्यान ठेवणं, आपल्याला वागवणं, आपली काळजी करणं, जसं मायबापाचं कर्तव्य आहे तसंच आपलंही कर्तव्य आहे. जेव्हा आपले मायबाप बुडे होतात तेव्हा त्याची काळजी करणं, त्याच्यावर ध्यान लक्ष ठेवणं, त्याची चिंता करणं, पर्वा करणं, हे आपलं बी कर्तव्य आहे. हर लेकराईनं आपल्या बुड्या मायबापाची काळजी केलीच पाहिजे. शांते, गरम पाणी आण बरं. बाबाचा पाय शेकून देतो गरम पाण्यानं. आण बरं लवकर गरम पाणी. हो हो आली आली. आता बाई, आता कशी आहे म्हटलं आबाची तब्येत? मामाची तब्येत का? हो, शांता काकूच्या सासऱ्याची चांगली आहे तब्येत आता. झालंच काय होतं, फक्त बुडा थोडासा घसरला होता, काही झालं नाही, चांगली आहे तब्येत. नाही बा काही लचका गिचका बसला का कमरीले का पायाले? नाही नाही, काही लचका गिचका नाही बसला, चांगली आहे तब्येत, काही झालं नाही. चला बापा, ते तरी बरं आहे. विवेक अजून जगदीश आला का? आता बाई विवेकजी आले, जगदीश भाऊजी नाही आले अजून. विवेक आला का? हो आले ते. कुठं आहे तो? आहेत रूममध्ये बसलेले आहेत. बरं, मला बोलायचं होतं त्याच्यासोबत. देऊ का आवाज त्याला? नाही नाही, आवाज नको देऊ, मीच जातो त्याच्या रूममध्ये, बोलतो त्याच्यासोबत. बरं ठीक आहे. तुम्ही चहा पेसान का? मांडेल आहे का चहा? हो, विवेकजीसाठी बनवला होता, आता त्याला देतो म्हटलं त्याच्या रूममध्ये नेऊ. तुम्ही पेसान तर तुम्हालाच देतो. चहा द्यायचं काय विचारा लागते का नाही बाई? चहा पेतोच मी, किती बार द्या मला. दे चहा दे. बरं जा तुम्ही. विवेकजी सांग बोला, मी आणतो, तिथं सांगतो चहा. बरं ठीक आहे. सासूबाईले काय काम आहे पोरासंग बोलायचं? काय सांगू राहिली पोराले? मी नाही जाऊन ऐकायलाच पाहिजे. माझ्या सासूचा काही नेम नाही. मागच्या बारी मी किती कानं भरले होते पोराचे, आता डबल काहीतरी सांगेन, नाही तर जाऊन ऐकतो मी बी काय म्हणते तर. भागूबाई, हो भागूबाई, भागूबाई वा आली. हो माय आली. माय बाई वा, चंपा तू कशी काय आली हो माय बाई? काही काम होतं का वा? बापा, कधी काही काम असलं तेव्हाच येतो का घरी मी, अशी येऊ नाही शकत का बोलायला? नाही वा, मी तसं नाही म्हणून राहिली. कशी काय आली बा आज अचानक? काही नाही, बोलत होतो म्हणून आली. ये ना, बस ना मग. चहा घे बनवतो. हो, चहा घे नंतर बनवशील. पहिले आहे ना, इकडे एक गोष्ट सांगायची आहे तुला. ब्रेकिंग न्यूज आहे माझं. आता नाही बाई वा, बस ना मग, बस ना. मी चहा नाश्ताही बनवायला लावतो मग सुनीले. बस, काय ब्रेकिंग न्यूज आहे वा? सांगतो धीर कर थोडी. सांग ना माय बाई लवकर. कोणाच्या बऱ्यात आहे? शांताबाईच्या घरच्या बऱ्यात आहे. कोण? शांती? माय शांतीच्या घरी काय तमाशा झाला वा? अवा, दोघी जाव जेठाण्यामध्ये चांगले भांडण झाले म्हटलं. कोण, रंजना आणि शांती? हो. काय झालं वा? काय झालं? सांगतो. सांग ना माय बाई लवकर. पण सुनील चहा नाश्ता बनवायला लाव. आता बनवायला लावतो. सुरेखा बाई, सुरेखा, चंपा आत्या आलेली आहे, चहा नाश्ता बनव. आता माय बाई, यार चंपा आत्या खायला आला आता. बनव बाई लवकर. हो आत्या बाई. आता माय बाई, चंपा तू उभी काय? बस ना, तू बस ना. आणते ते. सुरेखा आणते चहा नाश्ता बनव. बस इथं. सांग मला पुरी गोष्ट, काय झालं काय नाही तर. कोणत्या गोष्टीवर भांडण झालं? सांगतो ना भागूबाई, बसू ते. बस सांग आता लवकर. काय ना, त्या सुनील म्हणा भजे बनवशील म्हणा नाश्त्यामध्ये. कसं बाहेर मोसम पाय नुसतं पाण्याचा झालेला आहे. पाणी पडलं ना तर छान भजे खायची वेगळीच मजा असते. तिले भजे बनवायला लावशील. बरं भजे बनवायला लावतो. नाही तर बनवेन ते पोहे.
नाही नाही, त्यासाठी चहा भजी बनवायला लावतो ना. बाई सुरेखा, हा बोला त्या. नाश्त्यामध्ये भजी बनवशील ना बाई ना, आणि थोडं लवकर घेऊन यायला. मला भूक लागेल. कसं एनर्जी पाहिजे ना गोष्ट सांगायला. बरोबर आहे, काळजी नको करू. सुरेखाला हुशार आहे, बातच बनवते मी सून. बाई ना सुरेखा, चहा भजी थोडं लवकर बनवशील. हो हो आत्या बाई, ऑर्डर तर अशी देऊ राहिली माझी सासू जसं रेस्टॉरंट आहे. हे बनव ते बनव. सांग ना बाई ना चंपा, काय झालं तर शांत पाहिजे इथं. अहो बाई ना, दोघी देराण्या जेठाण्याचे मारे भांडण झाले. आता माय बाई वा, खरंच का वा? मग नाही तर काय. पण दोघीचे तर कधी भांडण नाही होत माय बाई. आणि आता कसे काय झाले? एवढे वर्ष झाले पण दोघीचे कधी भांडण नाही ऐकले मी ना. हे तर कमालच झाली माय बाई. आणि काय कारण होतं भांडणासाठी? काही नाही, ते आपली रंजी नाही का रंजी, रंजीनं चुकल्या केल्या आपल्या जेठाणीच्या, म्हणजे शांताबाईच्या. भांडण लावले ते आपली वच्छलाबाई नाही का, वच्छलाबाई मध्ये आणि शांताबाई मध्ये चुकल्या सांगून. आता माय बाई वा, तशी रंजी थोडी अगाऊच आहे. अगाऊच आहे थोडी, पण शांती काही कमी नाही आहे म्हटलं. ते चांगलीच अगाऊ आहे. तिनं बी रंजनासोबत काही ना काही डागलपणा केलाच असेल, म्हणूनच तर रंजनानं चुकल्या केल्या ना. आता कोणा काय केलं बाई ना काही माहित नाही, पण भांडण लय झाले बाई, धूम भांडण झाले. माय बाई मारापिटी झाली का? अहो बाई ना, असं समज की मारापिटीच होणार होती, पण टायमावर रामलाल भाऊ आले म्हटलं, म्हणून ते भांडण नाही झालं जास्त. आधीच निपटलं, नाही तर दोघीचे धूम भांडण झाले असते. मारापिटी तर झालीच असती. शांताबाई ठोकणारच होती म्हटलं रंजनाले. शांतीनं रंजनाला ठोकलं असतं तर रंजनाला ठोकलं नसतं का शांतीले. आणि मुन्नी, त्याच्यात मुन्नी बी शामिल होती ना त्या भांडणात. मी आता माय बाई या भांडणात मुन्नी बी शामिल होती का? मग नाही तर काय. हे मुन्ने तर कुठेही तोंड टाकते. अजून काय झालं वा? सांग ना, अजून काय झालं? सुनीनं काही नाही सांगितलं का तुला? तू बी होती तिथं. कोण सुरेखा? सुरेखा बी होती का तिथं? मग नाही तर काय, ते तर आमच्या पहिल्यापासून होती तिथं. तिनं नाही सांगितलं का तुला काही? ते नसते सांगत वा काही, ते नसते सांगत मला काही. ते तिच्या मायला सांगते ना, छोटी छोटी मोठी मोठी कोणती गोष्ट असली ना तिची, तिच्या मायला सांगते. ते मला नाही सांगत. सुना असतातच बाई तशा. जाऊ दे तिची गोष्ट सो, ते तर आहेच तशी. तू किती चांगली आहे बाई ना, मला सांगायला आली लगे तू. घराच्या बाहेर आता काही जास्त निघत नाही बाई ना मी, तर मला काही माहित नाही राहत गावात काय होते काय नाही. तर बरंच झालं तुला सांगितलं मला. अजून सांग ना, अजून सांग काय झालं समोर. अजून सांग ना. आता थकली बाई ना मी, मागात काही ताकदही नाही आहे. तू सुन कधी आणते चहा नाश्ता बनवून? चहा नाश्ता करता करता सांगितलं असतं तुला. अजून लय गोष्टी आहेत माझ्यावर सांगायला. चालू कर ना तू, चालू कर, सांग ना. आणतेस ते नाही ना बाई ना, ताकदच नाही अंगात. नाही थांब, आता विचारतो तिला. बाई सोडे का आजच्या दिवस बनते का नाही बाई ना चहा नाश्ता? बनलेच नाही का तू भाजी अजून? बस बस आता बनले आणू राहिली. बोलसात दम नाही आहे माझ्या सासूले. तू सांग ना, चालू कर. आणतेस ते चहा नाश्ता बनवून. आणू दे ना पहिले तिला चहा पकोडे. चहा पकोडे खाता खाता मग सांगतो तुला. आता नाही बाई ती बिरे चहाला काय माझ्या घरी चहा पकोडे खायला आली का मला गोष्ट सांगायला आली? जाऊ दे, सांगू तर राहिली ना मला. हे सुरेखा बी लवकर नाही आणू राहिली चहा पकोडे बनवून. नाही बाई आई, आता काय करतो ग? अक्षय तर गेला शांताबाईच्या घरी. आता त्याला माहीत पडून जाईल की मी खोटी बोल राहिली म्हणून. का आई, पहिलेच तुला म्हटलं होतं काही खोटी बोलत नाही मी मा पोरासोबत, पण तुला काही ऐकलं नाही. अक्षयच्या बापाला माहीत पडलं की मी खोटी बोलली मा पोरासोबत. मी खोटं सांगितलं त्याला, तर ते मला किती बोलतील. थांबव माय बाई, पहिलेच माझी मग काम नाही करू राहिला. थांब, शांत राहत होईल. आई मला टेन्शन आलं तू हसू राहिली. काय झालं, पागल गिगल झाली का काय तू? लाज वाटते तुला? आपल्या मायला पागल म्हणतो? नाही, तू हसू राहिली ना म्हणून मी म्हणून राहिली. सिच्युएशन काय आहे, वेळ कोणता आहे, तुमचं टेन्शन घ्यायला पाहिजे. तू हसू राहिली, तुला नाही समजत. तुला समजून नाही राहिलं काही मी काऊन हसू राहिली तर. म्हणून असतं तू एवढी माग आहेस. दिमाग नाही तुला म्हणजे? अहो चांगलंच आहे ना. हा राग शांताबाईच्या घरी गेला तर राग शांताबाईच्या घरी जाईन, शांताबाईला बोलीन. मग शांताबाईचा पोरगा गिरगा असला घरी तर भांडण होईल. हे मा पोराचं भांडण होईल आणि तुला खुशी होईल का? काय दिमागच नाही आहे तुला काय वाटते? शांताबाई तिथं असल्यावर दोघायचं जास्त भांडण होईल का? ते नाही तसं शांताबाईचं जास्त काही भांडण नाही होईल म्हणा दोघायचं, मला माहित आहे. पण भांडण तो होईल ना दोघा भावायचं. हो दे ना. ते दोघं कोणते सगळे भाऊ आहे? काकाचे मोठे बाबाचे पोर आहेत, ते चुलत भाऊ आहेत. पण आहेत तर सगळेच ना. आता मोठे तुला सगळे वाटू राहिले. शांती तू एवढ्या चुकल्या करते त्यावर एवढी जायते तेव्हा तुला काही नाही वाटत. आता तुला सगळे वाटू राहिले ते लोक तुम्हाला सगळे समजत नाही. तुम्ही काय सगळे समजता म्हणते नाही समजत नाही बाई. तो बुवा बी तसा आणि तूही तशीच. समोर बोल. अहो बाई ना, भांडण होईल तर चांगलंच आहे ना. अक्षयच्या नजरमधून शांताबाई उतरून जाईल, शांताबाईच्या नजरमधून अक्षय उतरून जाईल. अक्षय शांतीचा आणि त्या पुऱ्या घराचा राग करीन, तिचा पोरगा तुमच्या घराचा राग करीन. पण ही कोणती चांगली गोष्ट आहे? या सऱ्यातनी एक गोष्ट तर चांगली होईल, शांताबाई डबल त्या घराच्या मनात काही बोलणार नाही. नाहीतर तशी किती बोलते. तू नका सुनीले थोडंसं काही म्हटलं की चालू तुला बोलणं. काऊन बोलली तिले, काऊन असं केलं, काऊन तसं केलं, अशी काम करू राहिली तशी काम करू राहिली. बुवा बी शांताबाईला मानते. पण अक्षयच्या डोळ्यावर तर पट्टीच पडेल शांताबाईच्या बाऱ्यामध्ये. तो तर लयच चांगला मानते बापा त्या शांतीले. नाही सगळीच आई आहे म्हणते ते. तो तर आपल्या सगळ्या आईपेक्षा बडके पाहिजे तिले. मग याच्यात मी दुश्मनी होऊन जाईन ना. मग सगळे जण काय करतील? तुला मान सन्मान करतील, तुला विचारतील. तुझ्या पोरका बी शांताबाईची सल्ला नाही घेत जाईन हर कामामध्ये, तू सल्ला घेत जाईन. तसाच तुझ्या मान वाढून जाईन मग. कारण की अक्षयच्या नजरमध्ये तर शांताबाई खराब राहील आणि चांगली तू राहशील. मग तुझ्या पोरका तू ऐकीन का त्या शांतीचं ऐकीन? माय आता लागले तुझ्या दिमागाची लाईट. आता समजलं तुले? हो आई, आता समजलं मला. तुला किती समजून सांगा लागते ना तेव्हा तुला समजते. नाही समजलं मला समजलं.
फक्त एवढं आहे, दोघं पोरायचं जास्त भांडण नाही झालं पाहिजे बस. काळजी नको करू तू, तिथं शांती आहे, शांती काही भांडण नाही होऊ देत. हा ते तर आहे म्हणा. बस तू, या गोष्टीवर चहा बनवून आणतो मी आपल्या दोघीसाठी. मस्त बसून चहा पिऊ आपण. बरं आई, तू बसणार नाही तर मी बनवतो चहा. नाही नाही, बस तू बस, मी बनवतो. बरं ठीक आहे. खरं आई लय दूरचा विचार करते आणि आईच्या दिमागात अशा आयडिया येतात बी. माझ्याच दिमागात काऊन नाहीत काय माहीत. अजून अशा गोष्टीत मी माहीर नाही झाली. मी आईसोबत आणि मुन्नीसोबत राहीन ना, तर मलाही पुरा दिमाग येऊन जाईल. मी शिकून जाईन आईच्यापासून. शांताबाईनं लय वर्ष ह्या घरावर राज केला. आता शांताबाईले म्हणा तू बस म्हणा, आता राज करायची बारी माई आहे. आता ह्या घरावर राज मी करणार. सर्वजण मलाच विचारतील, मायास मान सन्मान करतील. शांताबाईले कोणी नाही विचारन, कोणी नाही मान सन्मान करून तिचा. सर्वजण आता माया ऐकतील, माया सल्ला घेतील हर गोष्टीत. जसा शांताबाईचा हर गोष्टीत सल्ला घेतात, शांताबाईचा ऐकतात. आता शांताबाईच्या जागी मी आहो. आता सर्वजण माया ऐकतील, माया सल्ला घेतील. शांता मोठी आईनं हे चांगलं नाही केलं. शांता मोठी आईले किती मानत होतो मी, किती भरोसा करत होतो त्याच्यावर. जशी माझ्यासाठी माझी आई आहे, जेवढी इज्जत मी माझ्या आईची करतो तेवढीच इज्जत मी शांता मोठी आईची करत होतो. तेवढंच ताईले मानत होतो. आणि शांता मोठी आईनं काय केलं, आईच्या पुऱ्या गावातनी चुगल्या केल्या. मला तर ह्या गोष्टीचं लय खराब वाटत आहे. घरातली गोष्ट शांता मोठी आईनं बाहेर आणली. शांता मोठी आईला आईसोबत प्रॉब्लेमच होता, तर मला म्हणायला पाहिजे होतं. मी ना आईला समजावून सांगितलं असतं, पण शांता मोठी आईनं मला न सांगता गावातल्या लोकांना सांगितलं. पुऱ्या गावातनी आमची बदनामी केली. नाही नाही नाही, ही गोष्ट तुम्ही शांता मोठी आईला विचारूनच राहील. माझ्या नजरमध्ये किती मान सन्मान होता शांता मोठी आईचा. मी किती चांगलं समजत होतो शांता मोठी आईले. पण आई बी शांता मोठी आईले कधीच काही म्हणत नव्हती, कधीच काही बोलत नव्हती. पण शांता मोठी आईनं काय केलं, तुमच्याच चुगल्या केल्या. आता जातो शांता मोठी आईच्या इथं, अजून विचारतो शांता मोठी आईले, तू न असं काऊन केलं. अरे हा तर अक्षय आहे. हा पोरका कुठं चालला. आई किती रडत होती, आजी बी रडत होती. शांता मोठी आईनं काही ना काही केलं असं ना, म्हणून त्या एवढ्या रडत होत्या ना. असं थोडं नाही की हमेशा माई आईच गलत असेल म्हणून. कधी कधी शांता मोठी आईचं बी चुकत असेल ना. असं थोडं नाही की हमेशा आईच गलत असत असेल म्हणून. हे पोरकं एवढ्या रागारागात कुठं चाललं, जाऊन विचारतो येले. काय झालं अक्षय, कुठं चालला तू. कुठं नाही बाबा, शांता मोठी आईची इथं चाललो. असं असं तू बी चालला का. मी सध्या चालू त्याच्यावरून. तुला कधी माहीत झालं तर. बस आताच माहीत झालं. आईनं सांगितलं ना आजीनं सांगितलं. त्याईला कोण सांगितलं. त्याईला कोण सांगणार. त्याईनं सर्व सहन केलं तर त्याच्यावर बितलेली आहे. हा पोरका काय गोष्ट करू राहिला. मी याला काय सांगू राहिलो, हा काय समजू राहिला. विचारलं का तुम्ही ना शांता मोठ्या आईले काऊन केलं त्याईनं तर असं. काही बोलले का तुम्ही, का फक्त गेले आणि चालले आले. अरे अक्षय, मी बाबाची तब्येत पाहायला गेलो होतो. बाबा घसरले म्हणे, तर बस बाबाला पाहायला गेलो. काय आबा घसरले, लागलं का आबाले. नाही नाही, काही टेन्शन नको घेऊ, काही लागलं दिसलं नाही, फक्त थोडासा पाहिलं चकला. हो का, तू कोणती गोष्ट करू राहिला माझ्यासोबत. बाबा ते तर तुम्ही मला आठवण करूनच नका देऊ. तुम्ही गेले तर तुम्ही काही बोलले का. बोलले का नाही बोलले. शांता मोठ्या आईनं आईसोबत एवढं गलत केलं, तुम्ही काही बोलले नाही का. काय गलत केलं शांता वहिनी ना, तर माझ्यासोबत काय गलत केलं रे. शांता मोठ्या आईनं आईसोबत भांडण नाही केलं, तेही पुऱ्या गावासमोर केलं नाही का. घरातली गोष्ट कायले शांता मोठ्या आईनं बाहेर आणली, आईच्या चुकल्या कायले केल्या. त्या मायनं तू आजीनं सांगितलं असेल तुला, आहे ना. हो, काही गलत केलं का. तुम्ही तर काही आईच्या ऐकून बोलतच नाही. मला तर बोलायला लागेल ना, तुम्ही काही बोलतच नाही. तर मी ना शांता मोठ्या आईला किती चांगलं समजलं होतं. लहानपणापासून किती भरोसा करत होतो मी शांता मोठ्या आईवर. मी म्हटलं होतं कोणी गलत असू शकते, पण माई मोठी आई गलत नाही असू शकत. पण ताईनं पुरा भरोसा तोडला माया. अक्षय, तुला एक गोष्ट सांगू का. तुला त्या मायबद्दल खराब वाटतच असेल, मलाही खराब वाटते. माझी बायको येते, तूच त्या मायला प्रेम नाही करत, मी मा बायकोला प्रेम करतो. पण गलतले गलत आणि सईले सई म्हणायची हिंमत आहे मामध्ये. म्हणजे शांता मोठी आई काही करीन का. शांता मोठी आई गलत आहे तरी तुम्ही शांता मोठी आईला चांगलं म्हणूच राहिले ना. कोण म्हटलं तुले वहिनी गलत आहे म्हणून. आजीनं. पण तुला भरोसा केला, काऊन करणार नाही का. आजी काय खोटी बोलीन माझ्यासोबत. असं नाही आहे की कानानं ऐकलेली गोष्ट हमेशा खरी असते म्हणून. फक्त तुला त्या कानानं ऐकलं ना. हो, मी ना माझ्या कानानं बी ऐकलं, माझ्या डोळ्यानं बी पाहिलं. गावात भांडण कायच्या बद्दल झालं तुला माहित आहे का. माहित आहे. काय माहित आहे तुले. काही माहित नाही आहे तुले. तू असा बोलू राहिला ना, तुला बोलणं मला समजू राहिलं, तुला काहीच माहित नाही आहे. तू रंजनाले खरं समजू राहिला आणि वहिनीला गलत समजू राहिला ना. बाबा मी गलतले गलत आणि सईले सई समजतो. तुमच्यासारखा नाही आहो मी गलतचा बी साथ दी. तुम्ही ना माझ्या आईचा साथ कधीच नाही दिला, कधीच नाही दिला तुम्ही ना. रंजना जिथं जिथं खरी होती, तिचं बरोबर होतं, तिथं तिथं मी तिचा साथ दिलेला आहे. रंजनानं नाजीनं तुला काय सांगितलं काय नाही मला ते माहित नाही, पण मला एक गोष्ट नक्की माहित आहे. तू जो विचार करू राहिला ना तसं काही नाही आहे. वहिनी गलत नाही आहे, गलत तू आई आहे. भांडण झालं तेव्हा मी तिथंच होतो, मी नसते भांडणं आवरले, मला सर्व माहित आहे. मी त्या माहिती काऊन नाही बोललो. तुम्ही माझ्या जर सही असती तर मी त्या माहिती बोललो नसतो का. म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे बाबा. मला हेच बोलायचं आहे की हमेशा कानानं ऐकलेली गोष्ट खरी नसते. शांता वहिनीनं तुझ्या माईच्या चुगल्या नाही केल्या, बल्कि तुझ्या मायनं शांता वहिनीच्या चुगल्या केल्या. त्या बी वच्छला वहिनीसोबत. वच्छला वहिनीचे आणि शांता वहिनीचे भांडणं लावले होतं म्हटलं त्या मायनं. तुला ही गोष्ट त्या मायनं सांगितलीच नशील. काय आईनं भांडणं लावले वच्छला काकूचे शांता मोठ्या आईचे. हो, म्हणून शांता वहिनी मायसोबत भांडण केलं.
हे तर गोष्ट त्या मायने तुला सांगितलीच नशील ना त्या आजीनं. त्याईनं जे सांगितलं ते तू ऐकून घेतलं आणि ह्या साऱ्या गोष्टी ऐकून तू आपल्या मोठ्या आईसोबत भांडण करायला चालला होता. तुला तर काही गोष्ट माहितच नाहीये आणि मी नाही सांगितली. मला वाटलं काय सांगावं तुले, तू समजदार आहे, तू समजून जाशील, पण तू तर काही समजदार नाही निघाला. नाही बाबा, मला तुमच्या गोष्टीवर यकीन नाही आहे. बरं, तुला मा गोष्टीवर यकीन नाही आहे ना? वच्छला वहिनीच्या तर गोष्टीवर यकीन आहे. वच्छला वहिनीला विचारून घे त्या मायनं काय काय म्हटलं, काय काय केलं, कशी कशी भांडणं लावले, काय काय चुकल्या केल्या. वच्छला वहिनीसोबत तू बोलून घे. त्याच्यावर तू भरोसा आहे ना तुले? नाही तर वच्छला वहिनीच्या सुनाईला विचारून घे. वहिनीला बी माहित आहे का? हो, सगळेजण होते तिथं. तुला तर मा गोष्टीवर भरोसाच नाही आहे ना? चाल तू माझ्यासोबत, चाल. कुठं? फक्त चाल तू माझ्यासोबत, चाल लवकर. कुठं घेऊन चालले बाबा मले? तू चाल तर खरी. तुला माझ्या गोष्टीवर भरोसा नाही आहे ना? फक्त चाल माझ्यासोबत. कुठं नेत आहे? चाल फक्त.